काय तुम्हाला सुद्धा असंच वाटतं की रेस्टॉरंट स्टाईल भाज्या घरी बनवायच्या म्हणजे खूप जास्त वेळ लागतो? तर चला मग आज आपण एकदम 10 ते 15 मिनिटात तयार होणारी रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये दहीचा वापर करून रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज बनविण्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये 7 ते 8 काजूचे तुकडे घेतले आहे. आता आपण या काजूमध्ये गरम पाणी टाकून हे काजू 5 मिनिटं भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ. 5 मिनिटं काजू भिजण्यासाठी ठेवून झाल्यानंतर आता इथे मी एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतले आहे. आता आपण या तेलामध्ये एक मोठ्या आकाराचा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला कांदा टाकून घेऊ. त्याचसोबत मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेली शिमला मिरची, मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेला टमॅटो, मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले पनीरचे तुकडे. येथे तुम्ही तुमच्या ज्या कोणत्या भाज्या आवडीच्या असेल त्यांचा वापर केला तरी चालेल. आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून एव्हरेस्टचा मटण मसाला, त्याचसोबत चवीपुरते मीठ टाकून घेऊ व आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. याआधीसुद्धा मी मिक्स व्हेजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या पनीरला व भाज्यांना 2 ते 3 मिनिटांकरता मॅरिनेट होण्यासाठी एका बाजूला ठेवून देणार आहोत. आता जोपर्यंत आपल्या भाज्या मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. आता इथे मी अर्धी वाटी दही घेतली आहे. आता आपण ही दही चमच्याच्या मदतीने चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत. दही एकदम चांगल्या प्रकारे फेटून झाल्यानंतर आता आपण या दहीमध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून किचन किंग मसाला. सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. आता आपल्या दहीमध्ये सर्व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे. त्याचसोबत आता आपले काजूसुद्धा चांगल्या प्रकारे भिजले गेले आहेत. आता आपण हे सर्व काजू मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पेस्ट करून घेणार आहोत. काजूची पेस्ट बनवून झाल्यानंतर आता आपण भाजी बनवण्यास घेऊ. त्यासाठी इथे मी पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल व 1 टेबलस्पून बटर टाकून घेतले आहे. तेल व बटर टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून घेणार आहोत. भाज्या टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या भाज्यांना 2 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. दोन मिनिटं भाज्या चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण या तेलामधून भाज्या काढून घेणार आहोत व आता आपण त्याच तेलामध्ये एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेऊ व त्याचसोबत 4 ते 5 बारीक कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या टाकून घेणार आहोत. 1 सेकंद मिरची व लसूण आता आपण चांगल्या प्रकारे तळून घेऊ. मिरची व लसूण 1 सेकंद तळून झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊ व यामध्ये दहीमध्ये मिक्स करून घेतलेले सर्व मसाले टाकून घेऊ. दहीमध्ये मिक्स करून घेतलेले मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण गॅस चालू करून घेणार आहोत व या मसाल्यांना 1 मिनिट चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत.
1 मिनिटानंतर आता आपले मसाले छान प्रकारे तळले गेले आहेत। आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये बनवून घेतलेली काजूची पेस्ट टाकून घेणार आहोत व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। आता आपण या काजूच्या पेस्टसोबत या मसाल्यांना 1 मिनिट चांगल्या प्रकारे तळून घेऊ। एक मिनिट हे सर्व चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये फ्राय करून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत। त्याचसोबत आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून कस्तुरी मेथी टाकून घेणार आहोत। कस्तुरी मेथी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण या भाजीला 1 मिनिट चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ। 1 मिनिटानंतर आता आपली भाजी छान अशी उकळली गेली आहे। आता आपण या भाजीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ। गरमागरम अशी रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज बनून तयार आहे। दहीचा वापर करून 10 मिनिटात तयार होणारी मिक्स व्हेजची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।